नमस्कार, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत नानखटाई। तर नानखटाईसाठी लागणारे साहित्य बघणार आहोत आपण। त्यासाठी मी घेतला आहे इथे मैदा। हा मैदा, ही पिठी साखर, हे बेसन पीठ, रवा, कोणी रवा म्हणतं, कोणी सुजी म्हणतं, बेकिंग सोडा, मीठ, ही वेलची पूड, थोडे काजू आणि पिस्ता मी कट करून घेतले आहे। याच मापाने ज्यात आपण साखर घेतलेली आहे, पिठी साखर, त्या मापाने आपण तूप घेणार आहे, एवढं भांड। आणि हे सर्व मी गाळून घेतलेलं आहे। तर चला सुरुवात करूया। पिठी साखर घेतली मी, इथे तूप, व्यवस्थित फेटून घेणार आहोत आपण हे। यामध्ये घालणार आहे मी मैदा, बेसन पीठ, सुजी म्हणजे रवा पण घालून घेणार आहे, मीठ। ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचे। हे आपण हाताने व्यवस्थित मिक्स करणार आहोत। वेलची पूड सुद्धा मिक्स करणार आहे मी। याचा आपण एक डो बनवून घेऊया, गोळा बनवून घेऊया याचा एक। चला, तर इथे आपला डो रेडी आहे। हे बघा, तुमचा थोडा ड्राय वगैरे झाला असेल तर तुम्ही त्यामध्ये दूध घालू शकता। आपण अशा प्रकारे सर्व नानखटाई करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण इथे सर्व नानखटाई करून घेतलेली आहे। आता आपण याला कट मारणार आहोत आणि यामध्ये जे आपण हे कट करून ठेवलेले काजू आणि पिस्ता आहे, हे यामध्ये टाकणार आहोत। आपण सर्वांना अशी कट मारून घेणार आहोत। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्माय कृष्णाय गोविंदाय नमः। हे बघा, आता यामध्ये थोडंसं काजू आणि पिस्ता आपण असं लावणार आहोत। कृष्ण, यामध्ये मी नानखडे ठेवणार आहे। याला बटर पेपर लावून घेतलेला आहे मी। आता आपण त्यामध्ये नानखटाई ठेवणार आहोत।
कन्व्हेक्शन मोड ऑन 180. वीस मिनिटासाठी सेट करणार आहोत आपण हे. वीस मिनिटानंतर बघूयात. चला तर इथे आपलं ओव्हनचं पण काम झालेलं आहे. तर आपली नानखटाई झालेली आहे. तुमच्याकडे जर का ओव्हन नसेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता. तर कुकरमध्ये करायचं असेल तर आधी प्रीहीट करून घ्यायचा कुकर. त्यासाठी मीठ घालायचं कुकरमध्ये आणि स्टँड ठेवायचं आणि बिना शिट्टीचा कुकर एक 5 ते 7 मिनिटं होऊ द्यायचा. आणि ओव्हनचं तर बघितलंच आपण. तर ओव्हन 180 डिग्रीला प्रीहीट करून घ्यायचं आहे एक 5 ते 7 मिनिट. आणि त्यानंतर मग आपण नानखटाई ठेवून 20 मिनिटं होऊ देणार. तर हे आपलं ओव्हनचं झालेलं आहे. कुकर प्रीहीट झाल्यानंतर त्यावरती ती प्लेट किंवा जे भांडं असेल जे कुकरमध्ये व्यवस्थित बसेल ते ठेवायचं आहे तुम्हाला एक 15 मिनिटासाठी. त्यानंतर मग आपलं कुकरमधलं पण नानखटाई तयार होणार. आणि ही तर इकडची झालेलीच आहे. चला तर आपण बघूया. बघू शकता तुम्ही. वाव, आपली नानखटाई इथे रेडी झालेली आहे. व्यवस्थित छान शिजलेली आहे. आता आपण ही सर्व करणार आहोत. बघा इथे सर्व केलेली आहे आणि आपली नानखटाई पण व्यवस्थित शिजलेली आहे आणि छान झालेली आहे. तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा आणि मला सांगा कशी झाली तर. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.